नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार रत्नोडकर, विज्ञान शिक्षक, चैतन्य विद्यालय नीरा, नरसीपूर. तर आज आपण बघणार आहोत ॲटॉमिक स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चर ऑफ ॲटम. ॲटमचं स्ट्रक्चर आज आपण बघणार आहोत. बघा, त्यानंतर पहिल्यांदा ॲटमची डेफिनेशन बघूयात. ॲटमलाच मराठीत काय म्हणतात? अणू असं म्हणतात. ॲटम्स आर द स्मॉलेस्ट पार्ट ऑफ मॅटर विच कॅन नॉट बी डिवायडेड फर्दर इंटू टू पार्ट्स. लक्षात राहू देत. मॅटर म्हणजे काय? पहिल्यांदा मॅटर बघूयात. मॅटर मीन्स समथिंग दॅट हॅज मास अँड ऑक्युपायज स्पेस. अशी कोणतीही वस्तू ज्याला मास आहे आणि ती काय करते? स्पेस आहे, म्हणजे त्याला जागा व्यापते. अशा कोणत्याही वस्तूला काय म्हणतात? मॅटर असे म्हणतात. लक्षात राहू देत. ॲटम म्हणजे काय? ॲटम्स आर द स्मॉलेस्ट पार्ट ऑफ मॅटर. ह्या मॅटरचा ॲटम काय आहे? स्मॉलेस्ट पार्ट आहे अँड कॅन नॉट बी डिवायडेड फर्दर इन टू पार्ट्स. आणि त्यानंतर त्याचे आपण तुकडे करू शकत नाही. अँड ॲटम कन्सिस्ट of that smallest particle consist subatomic particles such as electrons, protons and neutrons. लक्षात राहू देत. पहिल्यांदा डेफिनेशन लक्षात राहू देत. atoms are the smallest part of matter which cannot be divided further into parts. लक्षात राहू देत. ॲटम हा मॅटरचा काय आहे? छोटा घटक आहे की ज्याची विभागणी पुन्हा आपण करू शकत नाहीये. आणि त्याचे 3 पार्ट असतात. कोणते? त्याच्यामध्ये 3 पार्ट असतात महत्वाचे: प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. त्यानंतर बघा, अँड ॲटम मधले पार्ट बघूयात. ॲटममध्ये महत्वाचे 3 पार्ट असतात: प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. त्यातले प्रोटॉन कुठे असतात? तर ह्या न्यूक्लियसमध्ये. आणि चार्ज कोणता असतो? पॉझिटिव्ह. ह्या ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये हे जे पॉझिटिव्ह दाखवलेलं आहे ते काय आहेत? प्रोटॉन आहेत. कुठे असतात? न्यूक्लियसमध्ये. आणि कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह चार्ज असतो. त्यानंतर न्यूट्रॉन सुद्धा कुठे असतात? न्यूक्लियसमध्ये असतात. हे काय आहेत? असे हे दाखवलेले काय आहेत? न्यूट्रॉन आहेत. आणि ह्याच्यावरती कोणताही चार्ज नसतो, म्हणजे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असा कोणता चार्ज त्याच्यावरती नसतो. ते कसे असतात? टोटली चार्जलेस. आणि इलेक्ट्रॉनवरती कोणता निगेटिव्ह चार्ज असतो. हे जे इलेक्ट्रॉन दिसत आहेत ते काय होतात? ह्या न्यूक्लियस भोवती एका ठराविक अशा ऑर्बिटने काय होतात? हे इलेक्ट्रॉन फिरत राहतात. लक्षात राहू देत. ॲटम इज द, बघा पुन्हा एकदा, atoms are the smallest part of matter which cannot be divided further into parts. ॲटम काय आहे? मॅटरचा लहान घटक आहे किंवा लहान कण आहे की ज्याला आपण पुन्हा डिवाइड करू शकत नाही. आणि ह्याचे 3 पार्ट असतात. कोणते? प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. असे 3 पार्ट असतात. प्रोटॉनवरती चार्ज कोणता? पॉझिटिव्ह. न्यूट्रॉनवरती कोणता चार्ज नाही. आणि इलेक्ट्रॉन कसे असतात? निगेटिव्ह चार्ज असतात. त्यानंतर प्रोटॉन अँड न्यूट्रॉन टुगेदर फाउंड इन द सेंटर ऑफ द ॲटम प्लेस कॉल्ड द न्यूक्लियस. आणि प्रोटॉन, न्यूट्रॉन कुठे असतात? ह्या ॲटमच्या सेंटरला. यालाच काय म्हणतो आपण? न्यूक्लियस. याच्यामध्ये 2 पार्टिकल असतात, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आणि इलेक्ट्रॉन्स ऑर्बिट द न्यूक्लियस. आणि ह्या न्यूक्लियस भोवती काय फिरत राहतात? इलेक्ट्रॉन फिरत राहतात. नेक्स्ट बघा, तुम्हाला लक्षात येईल की हा ॲटम्स काय आहे? सेंटर आहे. त्यालाच काय म्हणतो आपण? न्यूक्लियस असं म्हणतो. याच्यामध्ये कोणते 2 पार्ट आहेत? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहेत. आणि इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन अ स्पेसिफिक ऑर्बिट. आणि स्पेसिफिक ऑर्बिटने हे इलेक्ट्रॉन काय होतात? असे न्यूक्लियस भोवती फिरत राहतात. लक्षात राहू देत. 2 पार्ट असतात. न्यूक्लियसमध्ये कोणते 2 पार्टिकल असतात? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आणि न्यूक्लियस भोवती कोण फिरत राहतात? इलेक्ट्रॉन फिरत राहतात. लक्षात राहू देत. पुस्तकात आहे बघा की 2 पार्ट आहेत ॲटमचे. हा न्यूक्लिअर पार्ट आणि ह्याच्या बाहेरचा एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. न्यूक्लिअर पार्टमध्ये कोण असतात? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे न्यूक्लिअर पार्टमध्ये असतात. आणि न्यूक्लियसच्या बाहेर कोण असतो? इलेक्ट्रॉन. लक्षात राहू देत. द नेक्स्ट एक बघूयात. प्रोटॉन हॅव अ पॉझिटिव्ह चार्ज. प्रोटॉनवरती कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि लोकेटेड इनसाइड द न्यूक्लियस. आणि कुठे आहेत? बघा, ह्या न्यूक्लियसमध्ये असतात. लक्षात राहू देत. अँड हॅज सेम मास ॲज द न्यूट्रॉन. आणि न्यूट्रॉन एवढंच त्याचं काय आहे? मास आहे. लक्षात राहू देत. द नेक्स्ट न्यूट्रॉन्स आर चार्जलेस. न्यूट्रॉन कसे असतात? चार्जलेस. म्हणजे कोणताही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असा कोणता चार्ज त्याच्यावरती नसतो. टोटल कसे असतात? चार्जलेस असतात. अँड इट इज प्रेझेंट इनसाइड द न्यूक्लियस अलॉंग विथ प्रोटॉन. आणि हे कुठे असतात? न्यूक्लियसमध्ये असतात. कशा बरोबर असतात? प्रोटॉनच्या बरोबर असतात. लक्षात राहू देत. न्यूट्रॉन्स आर चार्जलेस. न्यूट्रॉन्स आर प्रेझेंट इनसाइड द न्यूक्लियस along with proton and its atomic mass is 1 AMU, 1 atomic mass unit. The next electrons
हॅव अ निगेटिव्ह चार्ज. हे इलेक्ट्रॉन मागाशीच म्हणल्याप्रमाणे न्यूक्लियस भोवती काय होतात, एका ठराविक अशा ऑर्बिटने काय होतात, फिरत राहतात. हॅव अ निगेटिव्ह चार्ज अँड आर लोकेटेड ऑर्बिटल्स आउटसाइड द न्यूक्लियस. आणि न्यूक्लियसच्या बाहेर हे काय होतात, फिरत राहतात. लक्षात राहू द्या. चार्ज कोणता असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. दे आर मच स्मॉलर दॅन प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन. आणि न्यूट्रॉन आणि प्रोटॉनपेक्षा हे खूप छोटे असतात. आणि लक्षात राहू देत, बघा किती छोटे असतात. इट वुड मेक 1836 इलेक्ट्रॉन टू मेक द मास ऑफ प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन. एका प्रोटॉनचं किंवा न्यूट्रॉन एवढं मास भरायला, वजन भरायला 1836 इलेक्ट्रॉन लागतील. एवढं इलेक्ट्रॉनचं मास कसं आहे, कमी आहे, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, निग्लिजिबल आहे. बघा नेक्स्ट, न्यूक्लियस. द प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. लक्षात राहू देत, काय असतात ॲटममध्ये, हा झाला न्यूक्लियस. ह्याच्यामध्ये काय असतात, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ह्याच्याभोवती काय होतात, इलेक्ट्रॉन फिरत राहतात. लक्षात राहू देत. प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स मेक अप द न्यूक्लियस. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोघं एकत्र येऊन काय बनवतात, न्यूक्लियस बनवतात. अँड मोस्ट ऑफ द मास लोकेटेड इन द न्यूक्लियस. आणि ॲटमचं सगळ्यात जास्त मास कुठं असतं, न्यूक्लियसमध्ये, किंवा ऑल मास ऑफ द ॲटम इज प्रेझेंट इनसाइड द न्यूक्लियस. देन नेक्स्ट बघा, शॉर्टमध्ये बघूयात अजून एकदा. बघा, प्रोटॉन पॉझिटिव्ह चार्ज डिटरमाइन्स द इलेमेंट. पॉझिटिव्ह चार्ज असतो प्रोटॉनवरती आणि त्याच्यामुळे इलेमेंटला काय आहे, एक ओळख आहे. न्यूट्रॉन नो चार्ज और चार्जलेस अँड डिटरमाइन्स द आयसोटोप्स. म्हणजे आयसोटोप्स तयार होतात. आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये ते बघणार आहोत. न्यूक्लियस महत्वाचं. न्यूक्लियस कन्सिस्ट प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. आणि इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह चार्ज पार्टिकल प्रॉपर्टीज इन केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शनमध्ये इलेक्ट्रॉनचा खूप मोठा भाग असतो. अँड आउटरमोस्ट शेल ऑफ द इलेमेंट डिटरमाइन्स इट्स केमिकल बिहेवियर. लक्षात राहू देत, महत्वाचे 3 पार्ट आहेत. कोणते, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन, पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन, पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन अँड चार्जलेस न्यूट्रॉन. दीज आर 3 मोस्ट इम्पॉर्टंट ॲटॉमिक पार्टिकल. देन कार्बन ॲटम. कार्बन ॲटममध्ये बघूयात, सेंटरला काय आहेत, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आणि आजूबाजूने त्याच्या एका ठराविक अशा ऑर्बिटने काय फिरत आहेत, इलेक्ट्रॉन फिरत आहेत. लक्षात राहू देत, 3 महत्वाचे पार्टिकल, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. लक्षात राहू देत, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन प्रेझेंट इनसाइड द न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन अ स्पेसिफिक ऑर्बिट. द नेक्स्ट, चार्ज बघा कशावरती आहे, प्रोटॉन पॉझिटिव्ह चार्ज अँड मास 1 ॲटॉमिक मास युनिट अँड रिप्रेझेंट बाय ॲटॉमिक नंबर. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. न्यूट्रॉनवरती नो चार्ज और टोटली चार्जलेस अँड मास 1 ॲटॉमिक मास युनिट. अँड इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह चार्ज अँड ॲटॉमिक मास इज निग्लिजिबल. निग्लिजिबल म्हणजे काय, विचारात न घेता येण्यासारखं त्याचा ॲटॉमिक मास आहे. देन नेक्स्ट बघा, तुम्हाला आता जमायलाच पाहिजे. सेंटरमध्ये काय असतात, 2 पार्टिकल असतात, पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन अँड चार्जलेस न्यूट्रॉन. चार्जलेस न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन अ स्पेसिफिक ऑर्बिट. 3 प्रकारचे पार्टिकल असतात, न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, किंवा प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. 3 प्रकारचे पार्टिकल असतात. कशामध्ये असतात, ॲटममध्ये असतात. असेच व्हिडिओ घेऊन आपण नंतर भेटूयात. आशा आहे तुम्हाला समजलं असेल, व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.